नमस्कार मंडळी, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। तर आज आपण बनवणार आहोत चिकन पुलाव। तर चिकन पुलावसाठी लागणारे साहित्य कांदा, टोमॅटो आणि मिरची। सर्वात आधी आपण फोडणीसाठी कांदा कापायची तयारी करून घेऊ। तर कांदा असा बारीक कापून घ्यायचा, अगदी छान पद्धतीने कापायचा। कांदा कापून झाल्यानंतर चिकन घ्यायचं, ते स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवून टाकायचं। त्यानंतर कुकर तापत ठेवायचा। फोडणीसाठी त्यात तेल टाकायचं, 1.5 पळी तेल टाकून झाल्यानंतर थोडं तेल तापू द्यायचं आणि त्यात कांदा बारीक चिरलेला टाकून घ्यायचा आणि तो परतून घ्यायचा। त्यानंतर हळदही टाकायची आणि चवीपुरतं मीठही टाकायचं आणि चिकनचे पीस त्या फोडणीत परतून घ्यायचे आणि अगदी थोडंसं पाणी टाकायचं, अगदी फुलपात्रभर, कारण की चिकनचे पीस कुकरच्या साईडला चिटकू नये म्हणून। आणि थोडासा हिंग टाकून घ्यायचा। अशा पद्धतीने भाजी नक्की ट्राय करून बघा। आता आपण 4 ते 5 शिट्ट्या काढून घेऊया। सर्वात आधी 3च शिट्ट्या काढून घ्यायच्या। त्यानंतर पुलावासाठी लागणारा उभा कांदा कापून घ्यायचा आणि 1 टोमॅटोही स्वच्छ धुवून बारीक कापून घ्यायचा। टोमॅटो कापून झाल्यानंतर हिरव्या मिरच्या 4 घ्यायच्या आणि त्या मधोमध कट करून घ्यायच्या। त्यानंतर आलं आणि लसणाची पेस्ट करून घ्यायची। त्यानंतर मोठा कुकर तापत ठेवायचा आणि त्यात 2 पळी तेल टाकायचं। मसाल्यांमध्ये गरम मसाला, जिरा पावडर, लाल तिखट, धनेपूड, हळद आणि घरगुती मसाला आणि मटण मसाला टाकून घ्यायचा। तेजपानं पण घ्यायचे आणि ते गरम तेलात टाकून द्यायचे। त्यानंतर उभा चिरलेला 1 कांदा तेलामध्ये परतून घ्यायचा। त्यानंतर कापलेल्या 4 मिरच्याही त्यात टाकून परतून घ्यायच्या। त्यानंतर आलं लसणाची पेस्टही टाकून घ्यायची आणि तीही छान परतून घ्यायची आणि कापलेला 1 टोमॅटो तोही परतून घ्यायचा आणि त्यात चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं। आपण काढून घेतलेले मसाले त्यात टाकून चांगले परतून घ्यायचे। त्यानंतर शिजवलेला चिकन त्यामध्ये टाकून छान परतून घ्यायचं। मी तांदूळ धुवून ठेवलेले होते, तांदूळही त्यात टाकून घ्यायचे आणि छान मसाल्यात परतून घ्यायचे आणि थोडंसं पाणी वाढवून घ्यायचं। वाटलंच तर अजून थोडा मटण मसाला त्यात टाकून घ्यायचा आणि वरतून कोथिंबीर भुरभुरून अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आणि ते पूर्ण परतून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावून अजून 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। झाला आपला पुलाव तयार। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आवडल्यास कमेंटही करा। अशीच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी मला फॉलो करा, सबस्क्राईब करा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।